नमस्कार. जय श्रीराम. मी बापू शेठ. मंडळी, बीड जिल्ह्यात सध्या काय चाललेलं आहे? जे चाललेलं आहे ते संतापजनक आहे आणि सर्वांनाच विचार करायला भाग पाडणारं आहे, अंतर्मुख करायला लावणारं आहे. संतोष देशमुख यांची हत्या झालेली आहे. संतोष देशमुख हे भाजपचे कार्यकर्ते होते. त्यांची ज्या रीतीने हत्या झालेली आहे ती अत्यंत निर्घृणपणे हत्या झालेली आहे आणि ती अत्यंत निंदनीय आहे. ते अत्यंत संतापजनक आहे, निषेधार्ह आहे. आणि ज्या कुणी हत्येत सहभागी असतील त्यांच्यावर कारवाई लवकरात लवकर त्या आरोपींना पकडून त्यांच्यावर कठोरात कठोर कारवाई करण्यात यावी अशी सर्वजण मागणी करत आहे. आणि ते स्वागतार्हच आहे, ते उचितही आहे. मंडळी, या बीड जिल्ह्यामध्ये पूर्वीपासूनच म्हणजे साधारणपणे 70-80च्या दशकापासूनच दोन जातींचं प्राबल्य आहे. दोन जातींमध्ये लढत कायम राहिलेली आहे, राजकीय लढत. एक म्हणजे मराठा आणि एक म्हणजे वंजारी. या दोन्ही जातीचं प्राबल्य हे बीड जिल्ह्यामध्ये राहिलेलं आहे. गोपीनाथ मुंडेंची एंट्री साधारणपणे 1978-80 दरम्यान भाजपमध्ये झाली. त्याआधी जनसंघ, 80ला भाजप. पण साधारणपणे 85पर्यंत तरी गोपीनाथ मुंडेंची काही तिथं ताकद फारशी नव्हती. 85-86 नंतर त्यांची ताकद ही वाढत चालली, कारण प्रमोद महाजन त्यांच्या पाठीशी होते आणि केंद्रातला भाजपही त्यांना बळ देणारा होता. त्यामुळे त्यांची ताकद वाढत चालली. तसं आणि गोपीनाथ मुंडे हे वंजारी समाजाचे. त्यामुळे वंजारी समाज, आपल्या समाजातला एक माणूस पुढे येतोय, नेता बनत आहे, म्हणून तो 80-90% समाज, वंजारी समाज गोपीनाथ मुंडेंच्या पाठीशी राहिला. आणि एकीकडे मराठा समाज. मग गोपीनाथ मुंडेंच्या जेव्हा हे लक्षात आलं की एकट्या समाजावर आपण आपल्या समाज जोरावर मोठमोठी पदं मिळवू शकत नाही किंवा राजकारण करू शकत नाही, तेव्हा मग त्यांनी बाकी जयसिंगराव गायकवाड असतील किंवा अशा अन्य लोकांनी त्यांनी त्या बीड जिल्ह्यातल्या अन्य नेत्यांनाही त्यांनी पक्षामध्ये आणले. परंतु तरीही दोन गट हे कायम राहिले एकमेकांच्या विरोधामध्ये, एक मराठा समाज आणि वंजारी समाज बीड जिल्ह्यापुरतं. आणि बीड जिल्ह्याचं हे जी स्थिती आहे ती बाकी जिल्ह्यातही झाली. म्हणजे बाजूला परभणी जिल्हा आहे, जवळ हे जे जिल्हे आहेत सगळे, त्या जालना जिल्हा आहे, ह्या उस्मानाबाद जिल्हा आहे, म्हणजे धाराशिव जिल्हा, या 4-5 जिल्ह्यामध्ये हे लोण पसरलं. आणि या 4-5 जिल्ह्यांमध्ये जसा मराठा समाज मोठ्या प्रमाणात आहे तो तर महाराष्ट्रामध्ये आहे, पण या 4-5 जिल्ह्यामध्ये वंजारी समाज मोठ्या प्रमाणात आहे. मग आता त्याच्यामुळे हा समाज मोठ्या प्रमाणात असल्यामुळे त्याची दखल राजकारण्याने घ्यावी लागली आणि लागते आहे. राजकारणी कधी कुणाची दखल घेतात तर ज्याची बहुसंख्या आहे त्याची, ज्याची ताकद आहे आणि जो बहुसंख्य समाज आहे त्याचीच राजकारणी कधी दखल घेत असतात. आता धनंजय मुंडे हे मंत्री आत्ता झालेले आहेत. आता खरं तर धनंजय मुंडेंचा या हत्या प्रकरणाशी संबंध जोडला जातोय, परंतु त्यांनी काही हत्या केल्या, हत्येत सहभागी असं कुणी याच्यावर आरोप केलेला नाही आणि ते त्याच्यात नसणारच आहेत. त्यामुळे धनंजय मुंडेंच्या हत्येत हात आहे असं कुणीही म्हटलेलं नाही, असं. आणि स्वतः आमचंही म्हणजे माझंही असंच मत आहे की धनंजय मुंडेंचा ह्याच्याशी हत्येशी मात्र काही संबंध नसणार आहे नाही. परंतु तरीही जे त्यात काही आरोपी सापडतात किंवा कोण, उदाहरणार्थ वाल्मिकी कराडचं एक नाव त्याच्यामध्ये येतंय, त्यांनी हत्या केली असं कोणी म्हणत नाही आहे. परंतु ह्या जे वाल्मिकी कराडच्या चौकशी वगैरे सुरू आहे तर त्यांच्याशी धनंजय मुंडेंचे संबंध आहे ते स्वतः धनंजय मुंडेंनी नाकारलेले नाही आहेत. तर आता तरी धनंजय मुंडेंचा राजीनामा अनेक जण मागत आहेत, पण तरी त्यांचा राजीनामा घेतला जात नाही. तो का घेतला जात नाही? अजित पवार एवढे का घाबरतात, का भीत आहेत? खरं अजित पवार भीत आहेत का? तर याचं कारण खरं आहे की हो, अजित पवार भीत आहे. त्याचा अर्थ काय आहे? तर जो समाज घटक आहे तो नाराज होईल. कारण धनंजय मुंडे वंजारी समाजाचे आहेत आणि वंजारी समाज हा मोठ्या प्रमाणात या 4-5 जिल्ह्यांमध्ये आहे. जरी आता विधानसभा निवडणूक असली तर लागोपाठ महापालिका आहेत, नगरपालिका आहेत, ग्रामपंचायती आहेत, जिल्हा परिषद आहेत, पंचायत समिती आहेत, निवडणुका येतच राहणार आहेत. मग तोच आणि धनंजय मुंडेंच्या पाठीशी इथला बऱ्यापैकी समाज आहेत.
मग तो समाज नाराज होऊ नये म्हणून धनंजय मुंडेंचा राजीनामा अजित पवार अजूनपर्यंत तरी मागत नाहीयेत. अगदीच गळ्याशी येईल तेव्हा ते विचार करू शकतात, हा विषय वेगळा. पण अजूनही ते का ठाम आहे, राजीनामा न घेण्यावर का ठाम आहेत? एवढी जण मागणी करत असताना स्वतः अजित पवारांच्या पक्षाचे पण कार्यकर्ते, नेते, आमदार धनंजय मुंडेंचा राजीनामा घ्या असं म्हणत आहेत. भाजपच्या आमच्या धुरेश धस हे तर मागत आहेत राजीनामा जाहीररित्या. आणखीन काँग्रेसचे, शरद पवार गटाचे, उबाटाचे लोक मागतच आहेत. परंतु अजित पवार गटाचेही लोक मागत असताना अजितदादा पवार राजीनामा का घेत नाही धनंजय मुंडेंचा? ह्याचं कारण समाज घटक, की समाज नाराज होईल आणि समाजाची नाराजी ही परवडणारी नाही. त्याचा परिणाम हा अन्य निवडणुकांवर होईल असं अजित पवारांना त्याची भीती वाटते. अर्थात ते योग्य की अयोग्य हा विषय वेगळा झाला. दुसरी एक गोष्ट की ज्यांची हत्या झाली ते संतोष देशमुख हे भाजपचे निष्ठावान कार्यकर्ते होते, सरपंच होते. मग भाजप अजूनही रस्त्यावर का उतरत नाही असंही लोकांना प्रश्न पडतो आहे. अन्यथा महाराष्ट्रात भाजपने महाराष्ट्रभर आंदोलन केलं असतं, पण तसं आंदोलन केलेलं नाही आहे, तसे मोर्चे निघालेले नाही आहेत. भाजप का गप्प आहे असाही अनेकांना प्रश्न हा पडत आहे. तर सत्ताधारी पक्ष भाजप असल्यामुळे गप्प आहे का? मग दुसरा एक प्रश्न राहतो, सुरेश धस एवढे आक्रमक कसे होऊ शकतात? कारण धनंजय मुंडे म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा महायुतीतला घटक पक्ष आहे. त्यामुळे धनंजय मुंडे हे देखील घटक पक्षाचेच एक नेते आहेत आणि ते मंत्री आहेत आणि हे भाजपचे आहेत, महायुतीचे आहेत. सुरेश धस हे मग थेट ते राजीनाम्याची मागणी करतायत. थेट सुरेश धस हे धनंजय मुंडेंवर नाव घेऊन टीका करतायत. तर हे कसं भाजप सहन करतोय? सुरेश धस यांना ताकदी दिली कुणी? कोण देते ताकद? त्यांना शक्ती कोण देते? त्यांच्या पाठीशी कोण आहे? तर याचं उत्तर सरळ आहे की त्यांच्या पाठीशी फडणवीस आहेत. त्यांच्या पाठीशी भाजपची वरिष्ठ पातळीवरील ताकद आहे की तुम्ही लढा, आमच्या काही मजबुरी आहे, आमची मजबुरी आहे, आम्ही असहाय्य आहोत, महायुतीचा धर्म आम्हाला पाळावा लागेल, त्यामुळे आम्ही महायुतीचा धर्म पाळण्यासाठी आम्ही काही गोष्टी करू शकत नाही, थेटपणे करू शकत नाही. त्या तुम्ही करताय त्याला आमचा पाठिंबा आहे. त्यामुळे थेट फडणवीसांपासून म्हणजे मुख्य फडणवीसांचा पाठिंबा हा सुरेश धस यांना असल्यामुळेच सुरेश धस एवढं धाडस करू शकत आहेत. आणि सुरेश धस कुणावर बोलत आहेत? धनंजय मुंडेंवर बोलत आहेत, पंकजा मुंडेंवर बोलत आहेत आणि अन्यायाचे बोलत आहेत. ते भाजप फडणवीस यांचे कौतुकच करत आहेत, सरकारचं कौतुक करतायत, फडणवीसांचं कौतुक करतायत, मोदीशांचं कौतुक करतायत. मग त्यांना ते कुणाच्या पाठिंबा बोलतायत यातून सरळ अर्थ निघतोय ते भाजप श्रेष्ठींच्या पाठिंब्याशिवाय एवढं धाडस, मोठे धाडस करू शकत नव्हते आणि करू शकत नाही. आता मोदीशाह गप्प काय आहेत? मोदीशाह खरंच गप्प असतील का? मोदीशाहने प्रकरण कळलं नसेल का? संतोष देशमुखना न्याय मिळावा, त्याच्या कुटुंबियांना न्याय मिळावा असं यांना वाटत नसेल का? मोदीशाहांना नक्कीच वाटत असेल आणि यांच्यावर कारवाई व्हावी आणि हे शिक्षेला जावेत असंही वाटत असणार आहे. पण ते अजून तरी शांत आहेत. पण शांत आहेत याचा अर्थ त्यांच्याकडनं काही कार्यवाही सुरू नाही असं होत नाही. मग त्यांना काय करायचं आहे? तर त्यांच्यासाठी एक संधी आहे. ही दुर्दैव आहे. हे सगळं हत्या झाली ही फार वाईट गोष्ट आहे, पण ती त्यांच्यासाठी मोदीशाहांसाठी एक संधी असू शकते की त्यांनाही हे व्यक्ती केंद्रित राजकारण हे संपवायचं आहे. मग धनंजय मुंडे असोत, धनंजय मुंडे तर सरळ दुसऱ्या पक्षाचे आहेत आणि पंकजा मुंडे आहेत. पंकजा मुंडेंचं पुनर्वसन भाजपने नक्कीच केलेलं आहे, त्यांना मंत्रिपद दिलेलं आहे. पण हे असलं तरी भाजपमध्ये व्यक्तिस्तोर माजून चालत नाही. महाराष्ट्रात कसं गोपीनाथ मुंडेंची आता सत्ता होती, त्यामुळे गोपीनाथ मुंडेपुढे कोणाचं काही चालायचं नाही. पण त्यानंतर भाजपने मात्र सगळं आपली रणनीती बदललेली आहे आणि आता त्यांना मुंडे कुटुंबियांची या भावा बहिणींची जी बीड जिल्ह्यातली जी सद्दी आहे ती संपवायची आहे. व्यक्तिकेंद्रित राजकारण भाजपला ठेवायचं नाही म्हणून ते सुरेश धसांना ताकद देत आहेत आणि नवं नेतृत्वही ते
निर्माण करत आहे. त्यांना भाजप म्हणून त्यांना ताकद हवी आहे. त्यांना बीड जिल्ह्यावर आणखीन कुठेही ताकद त्यांना जी हवी आहे महाराष्ट्रामध्ये बीड जिल्ह्यामध्ये ती भाजप म्हणून हवी आहे, ती कोण नेता म्हणून नको आहे. त्यामुळे भाजप श्रेष्ठी जरी शांत असले, आत्ता काही बोलत नसले तरी त्यांचा जो काही त्यांचा दृष्टिकोन आहे, जे काही त्यांचा जो काही उद्देश आहे, हेतू आहे, तो हाच आहे की त्यांना ही जी सद्दी आहे घराण्याची सद्दी ती त्यांना अनायसे योगायोगाने संपवण्याची त्यांना ही संधी लाभली आहे, संधी मिळालेली आहे. आणि तसेच त्यांचे हे प्रयत्न सुरू आहेत. त्यामुळे मंडळी, आपल्याला यावर काय वाटतं? संतोष देशमुखांना न्याय मिळावा आणि त्यांच्या मारेकऱ्यांना जास्तीत जास्त कठोर शिक्षा व्हावी, म्हणजे फाशी व्हावी, अशीच आपली सर्वांची इच्छा आहे. आणि ती होईल, न्यायालयीन प्रक्रिया पूर्ण होईल अशीच आपण आशा बाळगूया. परंतु नेमकं बीड जिल्ह्यात नेमकं काय चाललेलं आहे? भाजप श्रेष्ठींच्या मनात काय आहे? मोदी शहांच्या मनात नेमकं काय चाललेलं आहे? सुरेश दसांच्या पाठीशी खरंच फडणवीस आहेत का? कारण फडणवीस पाठीशी असल्याशिवाय सुरेश दस एवढं धाडस करू शकत नाहीत. आणि धनंजय मुंडेंचा राजीनामा अजित पवार का घेत नाहीत? ते त्यांच्या समाज घटक जो मोठ्या प्रमाणात आहे, समाज बहुसंख्या आहे, त्याला घाबरत आहेत का? की धनंजय मुंडेंविषयी त्यांच्या मनात ममत्व आहे? असं असण्याचं कारण काही वाटत नाही. परंतु धनंजय मुंडेंचा राजीनामा घेणं म्हणजे एका विशिष्ट बहुसंख्य समाजाला दुखवण्यासारखं आहे असं अजित पवारांना वाटतंय का? की याचा परिणाम बाकी निवडणुकांवर होईल? परंतु असं करणं योग्य आहे का? त्यामुळे आपल्याला काय वाटतं? आपण यावर नक्की आपला अभिप्राय नोंदवा. धन्यवाद. जय हिंद, जय भारत.